नमस्कार मित्रांनो, एकेकाळी हनुमानगज नावाचे एक गाव होते। त्या गावात त्रिलोकीनाथ नावाचा एक माणूस राहत होता। त्याला या जगात भगवान हनुमानाशिवाय कोणीही नव्हते। त्रिलोकीनाथ भगवान हनुमानाचे खूप मोठे भक्त होते। ते दररोज त्यांची पूजा करायचे। त्रिलोकीनाथ भगवान हनुमानाला सर्व काही मानत होते। मित्र होते, वडील होते, गुरु होते। ते भगवान हनुमानाशी सर्व गोष्टीवर चर्चा करायचे। अरे, इतक्या सकाळी त्रिलोकीनाथ कुठे जात आहे? भाऊ, मी फक्त हनुमान मंदिरात जात होतो। मी दिवसाची सुरुवात भगवान हनुमानाची पूजा करून करेन। ठीक आहे, ये पूजा केल्यानंतर भेट। मग त्रिलोकीनाथ मंदिरात पोहोचतो आणि मंदिर स्वच्छ करायला सुरुवात करतो। अरे देवा, खूप धूळ आणि घाण आहे। ते स्वच्छ करायला कोणीही नाही। जर मी तिथे नसेल तर हे मंदिर मंदिरासारखे दिसणार नाही। आणि तुम्ही इतके मोठे चमत्कार करता प्रभू, कृपया येथे एक छोटासा चमत्कार दाखवा। पण नाही, तुम्हाला माहिती आहे की त्रिलोकीनाथ येऊन ते स्वच्छ करतील। त्रिलोकीनाथ हनुमानाशी बोलत असताना मंदिर स्वच्छ करतात आणि नंतर हनुमानाचे नाव घेत बसतात। मग ध्यानात असताना हनुमान दोरींनी बांधलेला दिसतो। त्रिलोकीनाथ, मला इथून मुक्त करा। मी बांधलेला आहे, मी अडचणीत आहे, मला इथून बाहेर काढा। हे काय आहे? हनुमान माझी मदत मागत आहे। मी याबद्दल काहीही विचार करत नाही। त्रिलोकीनाथ हे वाईट विचार मानतो आणि मंदिरातून निघून जातो। पण तोच विचार अजूनही त्याच्या मनात राहतो। मग तो रघुनाथाला भेटतो। काय झालं भाऊ? मी मंदिरात प्रार्थना केली आहे, पण माझ्या मनाला शांती मिळाली नाही। आज असे दिसते की काहीतरी मला त्रास देत आहे। हो भाऊ, मी तुला काय सांगू, आज मी बजरंगबलीचे ध्यान करत होतो आणि मला हनुमान दोरीने बांधलेला आणि माझी मदत मागत असल्याचे दर्शन झाले। भाऊ, हनुमानाला कधीपासून तुमची मदत हवी आहे आणि त्याला कोण बांधू शकेल? नक्कीच हा विचार तुम्हाला असाच आला असेल। तुम्ही बरोबर आहात, असे म्हणत त्रिलोकीनाथ त्याच्या घरी परततो। संध्याकाळ होते। आपला दिनक्रम पूर्ण करून जेवण करून त्रिलोकीनाथ झोपला आहे। त्रिलोकीनाथला पुन्हा तेच स्वप्न पडते। त्रिलोकीनाथ, मला इथून बाहेर काढा। मी बांधलेला आहे, मला इथून बाहेर काढा। तुम्ही कोठे आहात प्रभू? मी मंदिराच्या मागे असलेल्या आंब्याच्या झाडात अडकलो आहे। मला इथून बाहेर काढा आणि मंदिरात ठेवा। हे कसले स्वप्न आहे? असे दिसते की हनुमानजी मला स्वप्नातून काहीतरी सांगू इच्छितात। मला उद्या गाव प्रमुखासमोर हे प्रकरण मांडावे लागेल। दुसऱ्या दिवशी त्रिलोकीनाथही तसेच करतो। तो गावात पंचायत बोलावतो। सर्व गावकरी तिथे उभे आहेत। काय झाले त्रिलोकीनाथ? आज तुम्ही पंचायत का बोलावली आहे? हे प्रकरण थोडे गंभीर आहे। मुखियाजी, कालपासून हनुमानजी मला स्वप्नातून वारंवार सांगत आहेत की ते मंदिराच्या मागे असलेल्या आंब्याच्या झाडात अडकले आहेत। त्यांना तिथून सोडवून मंदिरात स्थापित करावे लागेल। म्हणूनच मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की ते झाड तोडून टाका। हनुमानजींना त्यातून बाहेर काढा आणि त्यांना मंदिरात स्थापित करा। तुम्ही वेडे झाला आहात का? त्रिलोकीनाथ, मी मान्य करतो की तुम्ही हनुमानजीचे भक्त आहात, पण तुम्ही काहीही बोलू शकत नाही आणि आम्ही त्यावर विश्वास ठेवू। तुम्ही तुमच्या या मूर्खपणावर पंचायतीचा वेळ वाया घालवला आहे। पण मुखियाजी, मी खरे सांगतोय, चला ते झाड तोडून स्वतः पाहूया। त्रिलोकीनाथ, तुम्ही का आग्रह करत आहात? हा सगळा तुमचा भ्रम आहे। घरी जा, निघून जा। आजची बैठक इथे संपते। मुखिया त्रिलोकीनाथला पाठवतो
आणि झाड तोडण्यास कडक शब्दात नकार देतो. त्रिलोकीनाथ दुःखी मनाने घरी परततो आणि रघुनाथने त्याच्या खांद्यावर हात ठेवताच तो निघून जातो. त्रिलोकीनाथ, काळजी करू नकोस, हे तुझ्या मनाचे गैरसमज असतील. जास्त लक्ष देऊ नकोस. आणि तरीही ते आंब्याचे झाड मुखियाजींचे आहे आणि तुला माहिती आहे की त्या एकाच झाडापासून किती फळे येतात. तू तुझ्या बोलण्यावर झाड तोडणार नाही. जास्त विचार करू नकोस. जा आणि विश्रांती घे. हे सांगून सगळं ठीक होईल म्हणून रघुनाथ तेथून निघून जातो. पण त्रिलोकीनाथ अजूनही यावर समाधानी नव्हता. त्याचे मन अजूनही अस्वस्थ होते. हनुमानजींना मला सांगितले आहे की ते माझी मदत मागत आहेत. जरी कोणीही त्यांना साथ दिली नाही तरीही मी त्यांना मदत करेन. त्रिलोकीनाथ कोणाचीही ऐकत नाही. तो कुऱ्हाड उचलतो आणि मंदिराच्या मागे जाऊन बजरंगबलीचे नाव घेत ते झाड तोडण्यासाठी निघतो. त्रिलोकीनाथ त्या झाडावर कुऱ्हाड फिरवतो. गावातील एक माणूस त्याला हे करताना पाहतो आणि तो धावत जातो आणि सर्व गावकऱ्यांना हे सांगतो आणि सर्वांना एकत्र करून परत आणतो. जय बजरंगबली, जय बजरंगबली. ठीक आहे प्रभू, जर कोणी तुम्हाला मदत करणार नाही का, मी तुम्हाला या झाडातून नक्कीच बाहेर काढेन. हो त्रिलोकीनाथ, तुम्ही काय केले आहे? तुमच्या वेड्या वृत्तीमुळे तुम्ही माझे इतके सुंदर झाड तोडले. मी पंचायतीला सांगितले की कोणीही झाडे तोडणार नाही. त्रिलोकीनाथ, तुम्ही कसे वागता? तुम्ही इतके मूर्खपणाचे काम कराल याची आम्हाला कल्पना नव्हती. पण बंधूंनो, मी खरे सांगतो, हनुमानजी माझ्या स्वप्नात येत असत आणि मला हे झाड तोडण्यास सांगत असत. ते तेथे कैद आहेत म्हणून तुम्ही हे झाड तोडले. तुम्ही हनुमानजींना कुठे पाहिले आहे का? हनुमानजी कुठे आहेत? येथे कोणी हनुमानजींना पाहत आहे का? त्रिलोकीनाथ, तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल. हे संभाषण चालू असताना झाडाच्या खोडातून हनुमानजीची एक सुंदर मूर्ती दिसली. हे पाहून सर्व गावकरी स्तब्ध झाले. कोणालाही त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. ते सर्व जय बजरंग म्हणू लागले आणि सर्वांनी त्रिलोकीनाथची माफी मागितली. आता पूर्ण आदराने सर्व गावकऱ्यांनी मंदिरात झाडावरून प्रगट झालेली हनुमानजीची मूर्ती स्थापित केली. तेव्हापासून हनुमानजी श्रीरामाच्या कृपेने संपूर्ण गावात शांती आणि आनंद पसरला आहे आणि त्रिलोकीनाथांना गावात एक वेगळाच आदर मिळू लागला आहे. एकेकाळी द्वारका शहरात भगवान श्रीकृष्ण त्यांच्या राण्या रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्याशी संवाद साधत होते. प्रभू, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छित होते. प्रिये, कसला प्रश्न? मला विचारा प्रभू. प्रभू, प्रत्येक विवाहित स्त्री तिच्या विदाईत सिंदूर लावते. त्याचे सौंदर्य त्याच्या जागी आहे, पण सिंदूरचे खरे महत्व काय आहे? रुक्मिणी, तुम्ही हा प्रश्न एखाद्या महिलेला विचारला तर बरे होईल. ते का आहे? प्रिये, तुम्हाला माझ्या ज्ञानावर शंका आहे का? नाही, यात शंका नाही प्रभू. तुम्ही सर्वज्ञ आहात. पण काय प्रभू, ज्याने कधीही सिंदूर लावला नाही तो सिंदुराशी संबंधित प्रेमाच्या खोल भावनेचे वर्णन कसे करू शकेल? म्हणून फक्त एक महिलाच या प्रश्नाचे उत्तर देऊ शकते. तिच्या विदाईत दररोज सिंदूर लावणे योग्य आहे, पण ज्याने ते लावले आहे तो समजू शकतो. प्रभू, सिंदूर लावणारा तो माणूस कोण आहे? श्रीरामाचा भक्त हनुमान. पण हनुमान बालपणापासून ब्रह्मचारी आहे. त्याला सिंदूरशी कसली ओढ आहे? नाथ, हे कसलं कोडे आहे? हे कोडे फक्त माझ्यासाठी आहे. त्याला सिंदूर लावण्याची कल्पना कोणी दिली? ठीक आहे,
प्रभू, मी हे कोडे सोडवतो. तुम्ही दोघी कशाबद्दल बोलत आहात मला काही समजत नाहीये. ही कथा त्या काळाची आहे जेव्हा मी आणि प्रभू म्हणजेच राम आणि सीता वनवास संपवून अयोध्येला परतलो होतो. एके दिवशी माता सीता तिचा मेकअप करत होत्या आणि हनुमानजी माता सीता जवळ बसून तिला मेकअप करताना पाहत होती. काय झाले बेटा, आज तू माझ्या जवळ का बसला आहेस? तू रोज प्रभूच्या चरणी राहतोस, तुला काही प्रश्न आहे का? आई, मी एका मोठ्या द्विधेत अडकलो आहे. संकट मोचनाला कोणत्या प्रकारच्या सांत्वनाने घेरले आहे. आई, मी पाहतो की प्रभू श्रीरामांना प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण भेटवस्तू देतो, पण मी त्याला अशी कोणती भेट देऊ ज्यामुळे तो आनंदी होईल? प्रभू, मी श्रीरामांना सर्वात जास्त प्रिय काय आहे? आई, मुलगा प्रभू श्रीराम कोणत्याही गोष्टीशी संलग्न नाही. त्यांच्यासाठी जगातील प्रत्येक गोष्ट समान आहे, म्हणूनच तो प्रत्येक गोष्टीवर प्रसन्न असतो. तुम्ही हे सिंदूर का लावता? हे वैवाहिक जीवनाचे प्रतीक आहे आणि ते लावल्याने भगवान श्रीराम प्रसन्न होतात. मी हे सिंदूर माझ्या भगवान श्रीरामाच्या दीर्घायुष्यासाठी लावते. हे लावल्याने तुमच्या भगवान आणि माझ्या पतीचे आयुष्य वाढेल. म्हणजेच फक्त एक मुठभर सिंदूर घेतल्याने भगवान प्रसन्न होतात आणि त्यांचे आयुष्यही वाढते. हे सर्व ऐकून हनुमानजी तेथून निघून जातात आणि काही वेळाने संपूर्ण शरीरावर सिंदूर लावल्यानंतर ते माता सीता समोर येतात. बेटा, तू काय केलेस? आई, मी माझ्या भगवानांच्या दीर्घायुष्यासाठी सिंदूर लावला आहे. आता त्यांना कोणताही त्रास होणार नाही. बेटा हनुमान, तू किती निष्पाप आहेस. आई, आता भगवान श्रीराम नक्कीच माझ्यावर प्रसन्न होतील. माता सीतेकडून परवानगी मिळाल्यानंतर हनुमानजी त्याच वेशात श्रीरामाकडे पोहोचले. श्रीराम त्यांच्या दरबारात बसले होते. जेव्हा हनुमानजी श्रीरामाची स्तुती करत तेथे पोहोचले, हनुमानजीचा हा वेश पाहून सभेत उपस्थित असलेले सर्वजण त्यांच्यावर हसायला लागले. अरे हनुमान, तू तुझ्या अंगावर काय लावतोस? दरबारात येण्यापूर्वी तू आंघोळ करणे योग्य मानले नाहीस का? हे सिंदूर आहे का? मी ते माझ्या प्रभूसाठी लावले आहे. प्रभूसाठी? शेवटी तुझ्या या सिंदुराचा प्रभूशी काय संबंध? हनुमानजींनी स्वतःवर गुलालाची पोती टाकली. आता लोक त्यांच्यावर हसतील म्हणूनच ते अशा कथा रचत आहेत का? हनुमान, मी खरे सांगतोय. हनुमान, नाही का? तू कोणते रूप धारण केले आहेस? प्रभू, मी हे रूप फक्त तुझ्यासाठी धारण केले आहे. आज मी आईजवळ बसलो होतो. ती तिच्या विदाईत चिमूटभर सिंदूर लावत होती. मग मी तिला त्या सिंदूरचे महत्त्व विचारले. ती म्हणाली की हे सिंदूर तुझ्या दीर्घायुष्यासाठी आहे. तो चिमूटभर सिंदूर तुझे आयुष्य वाढवेल आणि तुला कोणताही त्रास होणार नाही आणि तूही चिमूटभर सिंदूर पाहून आनंदी होतोस. म्हणून मला वाटले की चिमूटभर सिंदूर तुझे आयुष्य वाढवू शकते. म्हणून मी तुझ्यासाठी मी माझ्या संपूर्ण शरीरावर सिंदूर लावले. याने तू अमर होशील आणि मला पाहून तू मला इतका आनंदी होशील की तू मला मिठी मारशील. हनुमानजीची ही भक्ती आणि निरागसता पाहून श्रीराम स्वतःला थांबू शकले नाहीत आणि ते येऊन हनुमानजींना त्यांच्या हृदयाशी आलिंगन देतात. हे पाहून सभेत बसलेले सर्व लोक आश्चर्यचकित होतात. प्रभू, आता कोणतेही संकट तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. हनुमान, जर तुम्ही माझ्यासोबत असताल तर कोणतेही संकट मला स्पर्श करू शकत नाही, कारण तुम्ही संकटाचे रक्षण करते आहात. हनुमान, तुमचे हृदय खूप कोमल आहे आणि या हृदयात माझ्याबद्दल
इतके प्रेम पाहून मी भावनेने भारावून गेलो आहे. बेटा, आज मंगळवारी तुम्ही मला शुभेच्छा दिल्या आहेत. मी वचन देतो की भविष्यातही जर कोणतेही भक्त तुम्हाला मंगळवारी या सिंदूर स्वरूपात पाहिल तर मी त्यांच्यावर तितकाच दयाळू राहीन. भक्त हेच सिंदूरचे महत्व आहे, जे हनुमानाने देखील समजून घेतले होते. आणखीन एक महत्वाची गोष्ट होती जी मी हनुमानाला सांगितली की विवाहित महिलेच्या विदाईच्या वेळी सिंदूर लावणे हे प्रतीक आहे की ती तिच्या पतीला समर्पित आहे. आणि हनुमानजींना त्यांच्या शरीरावर सिंदूर लावून प्रभूच्या चरणी आपली भक्ती व्यक्त केली. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला चांगला प्रतिसाद देत आहात. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्ते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.